एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करण्यासाठी आज यवतमाळमध्ये खुद्द शेतकरी जनसमर्थ मोर्चा घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे या मागण्या घेत आज आंदोलन जे आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। शिक्षणासाठी, रोजगारासाठी, समृद्धीसाठी, पोटासाठी, शेतकऱ्यांसाठी, नोकरीसाठी आणि या भागाच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग हा जरुरी असल्याचं म्हणत आंदोलन या ठिकाणी शेतकरी करत आहेत। आपण या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत। तुम्ही शक्तीपीठ महामार्गाला एकीकडे विरोध असताना तुम्ही या ठिकाणी समर्थन करताय, काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत? अगदी सुरुवातीच्या काळापासूनच विदर्भाची शक्तीपीठ महामार्गाला समर्थनाची भूमिका राहिलेली आहे। एक प्रामाणिक आणि विकासाच्या हेतूने शक्तीपीठ महामार्ग विदर्भासाठी फार महत्त्वाकांक्षी ठरणार आहे। दुसरी गोष्ट, ज्या विश्वासावर शेतकरी आज रस्त्यावर आहेत की शासनाकडून आपल्या शेतीला योग्य मोबदला मिळेल, सरकारने सुद्धा या विश्वासाला तडा न देता शेतकऱ्यांचा विचार करून शक्तीपीठ महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया त्वरित करावी यासाठी आज आम्ही रस्त्यावर आहोत। काय फायदे शक्तीपीठ महामार्गाचे तुम्हाला? शक्तीपीठ महामार्ग हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आणि विदर्भातील लोकांसाठी त्यांचं भविष्य घडवणारा महामार्ग म्हणून ठरणार आहे। कारण या महामार्गाद्वारे पश्चिम महाराष्ट्र, गोवा, मराठवाडा आणि विदर्भ जोडले जाणार आहेत। या महामार्गाचा फायदा म्हणजे पहिलेच आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हे त्रस्त झालेले आहेत, कारण की यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून पहिलेपासून नामांकित आहे, कुप्रसिद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही। परंतु या महामार्गाद्वारे रोजगार निर्मिती, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होईल, मुलांना इथे उद्योगधंदे उपलब्ध होतील आणि शासनाने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्रियल कॉरिडॉर निर्माण केले जातील। त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये आपलीच मुलं, शेतकऱ्यांची मुलंच आज रोजगार प्राप्त करतील आणि भविष्याचा मार्ग, प्रशस्त मार्ग या शक्तीपीठ महामार्गातून मिळेल असं मला वाटते। निश्चित शक्तीपीठ महामार्गाच्या महामार्गाच्या मागणीसाठी हा जनसमर्थन मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असताना विदर्भात मात्र या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन या ठिकाणी केलं जातं आणि शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे अशा पद्धतीची मागणी या शेतकऱ्यांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।